जगात ना यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय केली नाही पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवली जाते आणि आपण ऐकतो सुद्धा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. ही एक अशी गोष्ट आहे ना की ही जर तुमच्या यशामध्ये नसेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊच शकत नाही. नमस्कार मित्रांनो, टॉक्स विथ शीतलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, बऱ्याच जण आपल्याला आयुष्यात ह्या गोष्टी शिकवल्या जातात की तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट असावं लागतं, तुम्हाला ह्या स्किल्स किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागते. हे तुम्हाला प्रत्येक माणूस शिकवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की एक छोटीशी गोष्ट आहे, ती जर तुम्ही केली नाही तर तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल आणि कितीही मेहनती असाल तरीही तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्या कामातील सातत्य. हो, मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून सांगणार आहे. आजची कहाणी तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप प्रेरित करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ही कहाणी एका जपानीज म्हातारीची आहे. जपानमध्ये एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावामध्ये एका उंच टेकडीवरती एक मंदिर असतं आणि ते मंदिर अतिशय जुनं असतं आणि असं म्हटलं जातं की ते मंदिर खूप पवित्र आहे आणि तिथे दर्शन घेतलं तर लोकांना स्वर्गाची प्राप्ती होते, असं एक साधू त्या लोकांना येऊन सांगतो. त्यावरती ते लोक म्हणतात की नाही, हे शक्यच नाही, ही टेकडी सर्वात उंच टेकडी आहे, ही पूर्ण जपानमधली उंच टेकडी आहे, त्यामुळे इथे कोणीही चढू शकत नाही आणि पायऱ्या बांधणं तर अशक्यच. त्यावरती गावातील सगळे लोक या गोष्टीवरती चर्चा करू लागतात आणि हार मानतात. तितक्यातच तिथे एक धष्टपुष्ट तरुण येतो. तो अतिशय शक्तिशाली आणि हट्टाकट्टा असतो आणि तो हसायला लागतो. तो म्हणतो, तुमच्यामध्ये ताकद नाही, तुम्ही करू नका, पण माझ्यामध्ये ताकद आहे. मी या टेकडीवरती पायऱ्या बांधून दाखवेल, मी सर्व करेल, तुम्ही कोणीही काळजी करू नका. तो अतिशय उत्साही असतो आणि अतिशय प्राऊड असतो. त्यावरती तिथे एक म्हातारी येते. ती विधवा असते आणि शरीराने अतिशय कमकुवत असते. ती म्हातारी येऊन त्या लोकांना म्हणते की मीही याची मदत करेन. तेव्हा सगळे गावातील लोक तिला हसतात आणि तिला म्हणतात की तू आधी तुझं शरीर बघ, तुझं वय बघ, तुला धड चालताही येत नाही आणि तू काय इथे पायऱ्या बांधणार. त्यावरती काही लोक तिला हसतात, पण म्हातारी कोणाकडेही लक्ष देत नाही आणि जो धष्टपुष्ट तरुण असतो तोही त्या म्हातारीवरती हसतो. काही दुसऱ्याच दिवशी ते लोक त्या डोंगराचं काम सुरू करतात. तो जो धष्टपुष्ट तरुण असतो तो पहिल्या दिवशी अतिशय उत्साही असतो. तो एकावर एक बरेच दगड त्याच्या पाठीवरती बांधतो आणि वरती चढतो. ते दगड तो एकावर एक ठेवून अगदी उत्साहाने आणि अगदी स्पीडने घेऊन जातो आणि तिथे मांडत चालतो. असेच काही दिवस जातात आणि त्याच्या अति उत्साहामुळे आणि अति कामाच्या वजनामुळे तो एक दिवस थकून जातो आणि शांत होतो. पण आपली जी म्हातारी असते ती दररोज तिचं काम चालू ठेवते. ती छोटे छोटे दगड घेऊन त्या मंदिराच्या पायऱ्या बांधत असते. लोक तिला हसत असतात की त्याने हार मानली, एक दिवस तूही मानशील. जर तोच टिकला नाही तर तू कशी टिकशील, तुझ्याकडे ते चांगलं शरीरही नाही आणि तुझं वयही नाही, असं म्हणून लोक तिला हसत असतात. परंतु ती म्हातारी हार मानत नाही. ती दररोज त्या मंदिरावरती दगड नेऊन ठेवत असते. असेच काही दिवस उलटतात. म्हातारी तिचं काम चालूच ठेवते आणि काही वर्षही उलटतात आणि काही वर्षांनी बघता तर काय, त्या मंदिरावरती चढण्यासाठी पायऱ्या बनलेल्या असतात आणि हे बघून लोकांना खूप आश्चर्य वाटतं. लोक त्या म्हातारीचं कौतुक करतात आणि तिला विचारतात की तू हे कसं केलंस. त्यावरती म्हातारी म्हणते की आपल्याला जर आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल आणि आपण तिचा निश्चय घेतला आणि ती सातत्याने केली तर आपण नक्कीच यशस्वी होतो. त्यासाठी तुमचं वय लागत नाही, तुमच्यातली क्षमता लागत नाही, त्यासाठी लागतं ते सातत्य.
जेव्हा सातत्याने एखादी गोष्ट केली जाते तेव्हा ती नक्कीच सक्सेसफुल होते. हे ऐकून त्या लोकांनाही फार आश्चर्य वाटते आणि सर्व गाव त्या म्हातारीचं कौतुक करतं आणि काही दिवसातच ते एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा बनतं. मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याकडे किती टॅलेंट आहे किंवा आपण किती हुशार आहोत यावरती आपलं यश अवलंबून नसतं. आपण किती मेहनत करतो, पण ती मेहनत किती सातत्याने करतो यावरती आपले यश अवलंबून असतं. ज्या प्रकारे म्हातारीने हार नाही मानली, परंतु तो जो माणूस होता तो पहिल्या दिवशी अतिशय उत्साही होता, त्याच प्रकारे आपणही असतो. आपण कुठलंही काम सुरू करतो तेव्हा खूप उत्साही असतो, कारण आपल्याला माहिती असतं की हे आपल्याला जमतंय आणि आपण हे करू शकतो. परंतु जेव्हा ते काम होत नाही किंवा ते काम व्हायला वेळ लागतो तेव्हा आपण एक दिवस हार मानतो आणि ही चुकी आपण सगळेजण करत असतो. आपली हालतही त्या माणसासारखी असते. पहिला दिवस अतिशय उत्साही असतो, पण जसे जसे दिवस संपत जातात तसं तसं आपला उत्साह कमी होतो, आपली क्षमता कमी व्हायला लागते आणि आपण एक दिवस थांबून घेतो. आपण काहीही करू शकत नाही ही गोष्ट आपण मनात घेतो आणि आपण आपलं काम, आपलं जे पण गोष्टी आहेत त्या सोडून देतो, जे की अत्यंत चुकीचं आहे. आपण जन्माला आल्यापासून कितीतरी गोष्टी सातत्याने करतोय आणि आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही. एक साधी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दात घासतो, आपण आंघोळ करतो, आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सातत्याने करत आलो आहे आणि ज्याच्याकडे आपलं लक्ष सुद्धा नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये रूपांतर करतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं सक्सेस मिळत चालतं. कुठलीही गोष्ट एका दिवसात होत नाही. वन नाईट सक्सेस असा कुठलाही प्रकार जगात नसतो. त्या एका रात्रीच्या सक्सेससाठी त्या माणसांनी किती मेहनत केलेली असते, किती गोष्टी सातत्याने वर्षानुवर्ष त्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस केलेली असते, हे कधीही जग बघत नाही. आपल्याला दिसतं ते फक्त त्या माणसाचं सक्सेस, त्या माणसाने किती अचीव केलं आहे ह्याच गोष्टी आपण फक्त बघत असतो. परंतु त्याच्या मागे त्याने किती स्ट्रगल केला आहे, तो कितीदा पडला आहे आणि कितीदा उठला आहे हे आपल्याला कधीही माहिती नसतं. हेच आपण चुकी करत असतो आणि त्यामुळे आपण आयुष्यात फक्त त्या माणसाचं सक्सेस बघतो, काही दिवस प्रयत्न करतो आणि काही दिवसांनी सोडून देतो आणि आपण त्या माणसासारखं आयुष्यात कधीही बनू शकत नाही. आयुष्यात या जगात फक्त 99% लोक सक्सेसफुल आहेत आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की लोकांमध्ये सातत्य नाही. जे 1% लोक या जगात सक्सेसफुल आहेत त्याचं कारण एकच आहे की त्यांनी त्यांचे प्रयत्न कधीही सोडले नाही. त्यांनी मार्ग बदलले परंतु त्यांचा यश मिळवण्याची जिद्द कधीही सोडली नाही. आयुष्यात बरेच लोक अशी येतात की जे खूप टॅलेंटेड असतात, त्यांच्याकडे इतकी स्किल्स असतात परंतु ते काहीही करत नाही. ते फक्त वाट बघत असतात किंवा छोट्या थोड्या गोष्टी करतात आणि सोडून देतात. त्याचबरोबर जर एक ॲव्हरेज माणूस दररोज प्रयत्न करत राहिला तर तो माणूस त्या माणसापेक्षा जास्त सक्सेसफुल होतो. याची बरीच उदाहरणं आपल्या इतिहासात आहे. तुमची शक्ती किंवा तुमची मेहनत ह्या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट नसतात, तर तुम्ही त्या गोष्टी किती सातत्याने करताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आजपासून कुठलंही काम करत असाल तर ते सातत्याने करा, दररोज करा. तुम्ही त्याच्यावरती अनुभव घ्या. कितीही तुम्हाला फेल्युअर्स आले तरीही थांबू नका, कारण की कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस. सातत्य हे तुमच्या यशाची चावी आहे आणि एक ना एक दिवस तुम्ही नक्की सक्सेसफुल होईल. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.